नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण रिव्हिजिट करूया भिरकीट या चित्रपटाचा। हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता। या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत गिरीश कुलकर्णी, कुशल बद्रिके, ऋषिकेश जोशी, श्रीकांत यादव, राधा सागर, सागर कारंडे। या चित्रपटाचे एक दिग्दर्शक आहेत अनुप जगदाळे। तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। एक गाव आहे, तिथल्या गावातील लोकांची ही गोष्ट आहे। या गावात तात्या नावाच्या व्यक्तीला मानाचं स्थान आहे। गावातील प्रत्येक स्त्रीच्या हाकेला धावून जाणारा अशी तात्याची ओळख आहे। तर एके दिवशी गावातील एक वडीलधारी व्यक्ती जाबर याचा मृत्यू होतो। जाबर अण्णांचे गावातील लोकांवर खूप उपकार असतात। जेव्हा ते मिलमध्ये काम करायचे तेव्हा त्यांनी गावातील अनेकांना कामाला लावलेलं, त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण गाव ठप्प होतं। त्यांची मुलं मुलगी मुंबईहून गावी येतात, तिथूनच अनेक लोकांचे खरे रंग दिसायला लागतात। गावातीलच नाही तर त्यांच्या घरामधील लोकांचे सुद्धा खरे रंग दिसायला लागतात। तर असं काय होतं, या तात्यांची भूमिका इतकी महत्त्वाची का असते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा विनोदी चित्रपट पाहावा लागेल। आता बोलूया काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल। यामध्ये काही स्पॉयलर्स असू शकतात, सो स्पॉयलर अलर्ट। पहिलं बोलूया काही पॉझिटिव्ह पॉईंट्सबद्दल। भिरकीट हा चित्रपट मजेशीररित्या गावाकडील लोकांचे विचार, त्यांचं जगणं, गावाकडील मतभेद, तिकडची लफडी आपल्यासमोर मांडतो। असं नाही की ही परिस्थिती सगळ्याच गावांमध्ये असेल, पण काही ठिकाणी असू शकते हे मात्र नक्की। भिरकीटमध्ये माणूस मेल्यानंतर कुटुंबात काय परिस्थिती निर्माण होते, मुला मुलींचे हावभाव कसे बदलतात, फक्त औपचारिकता यासाठी सगळं चालू आहे असं वाटायला लागतं। याचं सुद्धा चित्रण केलेलं आहे। फक्त एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूभोवती पूर्ण चित्रपट खेळता ठेवला आहे हे विशेष। त्यानंतर या चित्रपटात कलाकारांची फौज आहे। असे तगडे विनोदी कलाकार आहेत, त्यांची टायमिंग, डायलॉग डिलिव्हरी मस्त जमून आलेली आहे। सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे। आता बोलूया काही निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल। भिरकीट चित्रपट बघताना चित्रपट भरकटल्यासारखा वाटतो। सगळेच कॅरेक्टर ग्रे शेडमध्ये दाखवलेले आहेत। आता जर तात्या इतका मानाचा व्यक्ती आहे, तो जे बोलतो ते गाव ऐकतं, मग तो पण स्त्री लंपाट आहे, थोडा वुमनायझर आहे हे दाखवण्याची गरजच नव्हती। त्यानंतर काही सबप्लॉटची गरजच नव्हती असं वाटतं। जसं की रेश्मा आणि मचा यांची लव्ह स्टोरी फक्त फिलरसाठी टाकलेली आहे असं आपल्याला वाटतं। त्या लव्ह स्टोरीचा मूळ कथेशी संबंधच वाटत नाही। जर गावातील प्रत्येक कॅरेक्टर यांची स्टोरी दाखवली आहे, पण पूर्ण चित्रपटाच्या शेवटी सगळंच अपूर्ण वाटतं। निवडणूक कोण जिंकतं, तिला न्याय मिळतो का, या प्रश्नांची उत्तरं मिळतच नाही, कारण निवडणूक हा मेन प्लॉट चित्रपटाचा होता। त्यानंतर जेव्हा तात्या घर विकू नका हे संभाषण सगळ्यांसोबत करत असतात, तेव्हा जाबरची मुलगी आणि जावई गायबच असतात। असं वाटतं त्यांच्या शूटिंगची डेट्स नव्हती म्हणून ते नव्हते। शेवटी दोन्ही सुनांचं पटकन झालेलं मतपरिवर्तन हे सुद्धा पटत नाही। तर असे काही लूपहोल्स या चित्रपटात आहेत। तर हा होता रिव्ह्यू भिरकीट या चित्रपटाचा। हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।